या जगामध्ये समस्या नाही असा एकही माणूस नाही आणि उपाय नाही अशी एकही समस्या नाही. तर आपल्या समस्यांवर उपाय घेऊनच आपण हे सगळे व्हिडिओ बनवत असतो. तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. तर पहिली गोष्ट म्हणजे आपल्या ज्या रोजच्याच जीवनामध्ये ठरलेल्या काही समस्या असतात. आपल्या समस्या ह्या काही चौकटीच्या बाहेर नसतात, नेहमीच्या आहेत त्याच असतात. जसे की घरामध्ये कलह होणे, वाद होणे, घरामध्ये आर्थिक तंगी असणे, लग्न जमत नाही मुलांची किंवा मुलं बाळं न होणे, असंच सगळं काही चालू असतं. कोणी व्यसनाधीन असणं, आता हे बघा, सगळं जरी चांगलं असेल तरी आपल्याला आर्थिक तंगी असेल जर, तर समाजामध्ये मान मिळत नाही. समाजामध्ये कोणाला मान हवा असेल, श्रेष्ठता हवी असेल, असं काही बऱ्याच सगळ्या गोष्टी असतात की प्रमोशन जेव्हा होत असतं त्यावेळेस आपण डावलले जातो. अशा बऱ्याच गोष्टी आपल्यासोबत पण नित्य गोष्टी घडत असतात. मग त्याच वेळी स्वामींच्या नित्यसेवेचा आधार घेऊन किंवा नित्य असे काही उपाय करून आपण आपल्याच समस्या सोडवू शकतो. कसं आहे, प्रत्येक वेळेला ज्योतिष जे शास्त्र आहे ते त्याच्या विरोधात नाही आहे मी, परंतु प्रत्येक वेळेला ज्योतिषाकडे जाऊन आपल्याला ह्यांचे निराकरण करण्यासाठी सगळ्यांना परवडत नाही. त्यामुळे नित्य अशा काही गोष्टी केल्या तर नक्कीच हे होईल. आणि त्यातली पहिली गोष्ट म्हणजे आपल्या कुंडलीतील कुठलेही ग्रह कितीही आपल्याला त्रास देणारे असतील तरीही आपला जर गुरुग्रह आपल्यासोबत असेल, गुरुग्रह मजबूत असेल, तर होणारे त्रास जे आहेत ते म्हणजे जे एवढे असह्य वाटत असतील ना पहिले, ते आता सुसह्य होतात. त्याच्याचमुळे त्रास टळण्यासाठी म्हणजे कसं की त्रास तर होणार, कारण विधिलिखित हे घडणार, परंतु ते घडण्या अगोदर आपल्याला त्याचा त्रास जो आहे, त्याची जी झळ आहे ती कमी बसण्यासाठी, आपलं आध्यात्मिक जे आहे तो देखील विकास होण्यासाठी आपल्याला जे आहे ना ते गुरूंची कुठेतरी साथ लाभणं खूप महत्त्वाचं आहे. आध्यात्मिक जेव्हा क्षेत्रामध्ये माणूस येतो किंवा कुठलाही माणूस कुठलीही नित्यसेवा करतो ना, त्यावेळेस लक्षात घ्या की त्याच्याकडे काहीतरी मागच्या जन्माची पुण्याई असेल, त्याच्याशिवाय तो काही कुठल्या गुरुकडे जाणार नाही आणि कुठली सेवा देखील करणार नाही. तर आता अशाच समस्यांवर छोटे छोटे उपाय गुरुवारी करायचे ते मी तुम्हाला सांगत आहे. गुरुवारी का, तर गुरुचं बळ आपल्याला लाभावं आणि आपल्या आयुष्यातील सर्वच समस्या निराकरण होण्यासाठी. तर पहिलं म्हणजे बघा, दिवसाची सुरुवात आपल्याला तसंही लवकरच करायची असते आणि गुरुवारी तर निश्चितच ती लवकर करायची असते. गुरुवारी सर्व आपलं म्हणजे आता आंघोळ करत असताना मेन बघा, आपण आंघोळ करतो 2 तांबे घ्यायचे आणि पटकन बाहेर यायचं असं करतो. पण गुरुवारच्या दिवशी आंघोळ करत असताना थोडं गोमूत्र, पंचगव्य किंवा फक्त गोमूत्र आणि हळद असं तुम्ही जर टाकलं आणि हे गुरुवार जरी करत गेलात ना, तरी तुम्हाला जाणवेल की तुमची आर्थिक परिस्थितीत पण सुधारणा होत आहे आणि तुम्हाला समाजामध्ये थोडाफार का होईना मान मिळायला सुरुवात होत आहे. हे बघा, उपाय कंटिन्यू केले तरच त्याचा फरक आपल्याला जाणवतो, ना की असं एकदा केला आणि आपल्याला लगेच त्याचा चमत्कार घडेल असं नसतं. उपाय आपल्याला कंटिन्यूच करावे लागतात. तर आता पहिली गोष्ट म्हणजे आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला सांगितलं तसं पंचगव्य तुमच्याकडे अवेलेबल असेल तर ते टाकू शकतात किंवा गोमूत्र आणि हळद टाकून तुम्ही आंघोळ करू शकता. त्याच्यानंतर आंघोळ वगैरे झाल्यानंतर जी स्वामींची नित्यसेवा आहे ती तर तुम्हाला करायचीच आहे. उंबरठ्यावर हळदीचं लेपन ते तर करायचंच आहे. त्याच्यानंतर हळदीच्याच म्हणजे तुम्ही लेपन जे आहे ते करत असताना हळदीनेच तुम्ही स्वस्तिक देखील तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर काढू शकतात. त्याच्याबरोबरच लक्षात घ्या की स्वामींची नित्यसेवा जरी आपण करत असतो तरी गुरुवार हा आपण लक्ष्मी मातेचा जरी वार समजतो, तर लक्ष्मी मातेच्या या वारी आपल्याला कुठल्याही म्हणजे स्वामींचा तर तुम्हाला 108 वेळा जर श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणत असाल. कसं आहे, नित्यसेवा प्रत्येकालाच गुरुवारी आपण म्हणतो की प्रत्येकालाच रोज करता येत नाही, तर त्यांनी ती गुरुवारी देखील नित्यसेवा केली तरी चालणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही
श्री स्वामी समर्थांचा तारक मंत्र, त्याचबरोबर लक्ष्मी आणि विष्णूजींचं, आता भगवान विष्णूंना बघा व्यंकटेश स्तोत्र, त्याचबरोबर विष्णू सहस्त्रनामावली, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते त्यांना प्रिय आहेत. जिथे लक्ष्मी मातेची सेवा विष्णुदेवांबरोबर घडते तिथून माता लक्ष्मी कधीही काढता पाय घेत नाही. त्यामुळे लक्षात घ्या की तुम्हाला विष्णूंची देखील तितकीच सेवा करायची आहे. लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणू शकतात, कमलात्मक मंत्र म्हणू शकतात, जे तुम्हाला येत असतील ते तुम्ही मंत्र म्हणू शकतात लक्ष्मी मातेचे लक्ष्मी आगमनासाठी. त्याच्यानंतर गुरुवारच्या दिवशी बघा दान तुम्ही करत राहिलात, थोडी का होईना चणा डाळ गूळ असं जरी तुम्ही दान करत राहिलात, अगदी आपल्या मठामध्ये जरी दान करत राहिलात तरीही, किंवा पिवळं म्हणजे आता फळ बघा तुम्ही केळी जरी दान केली तरी त्याचा पण आपल्या आयुष्यामध्ये जे आपलं गुरुबळ आहे ना ते वाढण्यासाठी खूप प्रभाव पडतो. त्याचबरोबर गुरुवारच्या दिवशी कपडे परिधान करत असताना जर तुमच्याकडे पिवळ्या रंगाचे वस्त्र असतील तर निश्चित स्वरूपात पिवळ्या रंगाचे वस्त्र तुम्ही परिधान करा. त्याच्यामुळे पण आपल्या आयुष्यातील ग्रहांना थोडी कुठे ना कुठे चालना मिळत असते आणि आपल्या जे आहे ना ते समस्या कमी होण्यासाठी, निराकरण होण्यासाठी मदत मिळत असते. त्याच्यानंतर गुरुवारच्या दिवशी सायंकाळी तुम्हाला प्रदोष काळापासून तुम्ही 7 ते 8 वाजेपर्यंत, 8-8:30 वाजेपर्यंत एक गोष्ट लक्षात घ्या की कापुराचा होम तुमच्या घरामध्ये गुरुवारी प्रत्येक गुरुवारी व्हायला हवा. आता जर तुमच्याकडे रोज कापुराचा होम होत असेल ना तर खूप चांगलं, कारण घरातील वास्तूतील सगळे जे दोष आहेत ना ते कापुराच्या होमाने निघून जातात. कापूर होम करत असताना त्याच्यामध्ये कापुराच्या वड्या त्याचबरोबर लवंग देखील टाकत जा, कारण आणि थोडीशी पिवळी मोहरी. हे बघा गुरुवारच्या दिवशी कापुराचा होम केल्याने जेवढे आठवड्याभराची जी काही नकारात्मकता तुमच्या घरामध्ये असेल, कधी कधी आपल्या वाणीने देखील घर नकारात्मक होऊ शकतं, कारण आपण जे बोलतो ते वास्तू ऐकत असतं आणि त्यात वास्तू देखील म्हणत असतं. त्यामुळे आपल्याच वाणीतून जर शुद्धता नसली तर घर देखील ते अशुद्ध होणार आहे आणि त्याची शुद्धता आपल्याला कशातून करायची आहे तर अर्थात कापुराच्या होमाने करायची आहे. अशा रीतीने कापूर होम तुम्ही नक्की करत जा. ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना त्या खूप छोट्या छोट्या आहेत. गुरुवारी चंदनाचा टिळा, हळदीचा टिळा तो लावून कामाला बाहेर जात जा. त्याचबरोबर गुरुवारच्या दिवशी तुम्हाला किन्नर समाजातील जर कोणी दान मागायला आलेलं दिसलं तर तुम्ही नक्की दान करा. आणि तुम्ही लक्षात घ्या की किन्नरांना जेव्हा तुम्ही दान करताना त्यावेळेस पण तुम्हाला म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा, पैशांबरोबर तर तुम्हाला त्यांना म्हणजे अनार जे म्हणतात ना त्याला आपण डाळिंब म्हणतो, ते जर तुम्ही एक फळ त्यांना दान केलं आणि त्याचबरोबर तुम्ही ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे हा मंत्र त्यावेळेस म्हणालात तर तुम्हाला बघा ते दान किती फळाला येईल. गुरुवारच्या दिवशी जर ही गोष्ट घडली तुमच्याकडे योगायोगाने, किन्नर समाजातील व्यक्ती जर मागायला आली, पहिली गोष्ट त्यांना रिस्पेक्ट हवा असतो, त्यांना रिस्पेक्ट द्या. त्यांना असं म्हणजे पुढे जा किंवा काय असं करू नका, दान करा. दान करताना फळ एक त्यांना डाळिंबाचं सांगितलं ते दान करा आणि ते दान करत असताना ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे मनातल्या मनात म्हणा. हे बघा ते श्री आणि शक्तीचं रूप आहेत, त्याच्यामुळे त्यांची तेवढी पूजा जर तुमच्याकडनं तोंडाने जरी झाली ना, त्यांची आपण खूप मोठी पूजा तर करत नाही आहोत, त्यामुळे त्यांच्याकडे फक्त आपण दान करत असताना इतकं जरी झालं तरी तुमचे दिवस पालटायला वेळ लागणार नाहीत. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत दान करत असताना ह्या गोष्टी सगळ्या लक्षात ठेवा. त्याचबरोबर गुरुवारच्या दिवशी बघा घरामध्ये कुठल्याही परिस्थितीत कलह होऊ देऊ नका, कारण ऑलरेडी प्रत्येक दिवसाला कधी कधी आपल्या घरामध्ये कलह होत असतात, होऊ द्यात, पण गुरुवारच्या दिवशी टाळा. तुम्हाला समोरच्याने लाख काही बोलू द्यात, गुरुवारच्या दिवशी तुम्ही त्याला उत्तर द्यायला जाऊ नका. गुरुवारच्या दिवशी कोणाकडनं असे पैसे उधार घेऊ नका, पैसे द्यायला देखील जाऊ नका. आता ह्या सगळ्या गोष्टी सांगते कारण काही ना काहीतरी त्याला रिझन आहे म्हणून सांगते. तर गुरुवारच्या दिवशी ज्या गोष्टी कराव्यात त्या सांगितल्या आहेत, नाही करायच्या त्या देखील टाळायच्या आहेत. आणि दान करताना देखील लक्षात ठेवा, अशा पद्धतीने दान करा. बघा पुढे येणारे गुरुवार तुमचे कसे जातील. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.